नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी मधील परिसर भाग 2 हा विषय अभ्यासणार आहोत। त्यामध्ये पाठ दुसरा इतिहास आणि कालसंकल्पना, इतिहास आणि कालसंकल्पना हा पाठ आपण गेल्या तासाला सुरू केला होता। त्यातला पहिला भाग आपण पाहिलेला होता की काळाची विभागणी आणि कालरेषा हा घटक त्यातला आपण सुरुवातीचा पाहिलेला होता। तर त्याआधी काळाची विभागणी कशी करतात आपण त्यामध्ये पहिलं थोडीशी उजळणी बघूया की काळाचे जे सर्वात छोटं मोजमाप आहे ते आहे सेकंद, त्यापेक्षा मोठा मिनिट, तास, दिवस, आठवडा, पंधरवडा, महिना, वर्ष, 10 वर्ष, शतक, 100 वर्ष अशा प्रकारे। त्याचबरोबर सकाळ, दुपार, संध्याकाळ, पहाट, रात्र अशा प्रकारे आपण आपल्या सोयीनुसार त्या काळाची विभागणी केलेली आहे। पण प्रत्येक ठिकाणी काळाची विभागणी आपल्या सोयीनुसार चालते असंच नाही, तर सगळ्यांची काल विभागणी एकसारखी यावी म्हणून काही ठराविक वैज्ञानिक काल विभागणी केली गेलेली आहे। मग त्याचे 2 प्रकार पडलेले आहेत, एक आहे इसवी सनाचा काळ आणि एक आहे इसवी सन पूर्वीचा काळ। हे 2 घटक आज आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। तर पहिला घटक आपण अभ्यासणार आहोत इसवी सनाचा काळ कशाला म्हणतात किंवा याची सुरुवात कशी झाली किंवा इसवी सन काळ का म्हणतात हा आपण आधी पाहूया। एक रेखीय विभागणीत एका पाठोपाठ येणाऱ्या वर्षाची क्रमवारीत मांडणी केली जाते। इतिहासाच्या पुस्तकामध्ये एका पाठोपाठ घडलेल्या घटकांची साखळी अशाच एकरेखीय पद्धतीने क्रमशः मांडलेली असते, ज्याला सर्वसाधारणपणे इसवी सनाचा उपयोग केला जातो। आता एकरेखीय पद्धत आपण पाहिलं की सगळ्या एका रेषेमध्ये मांडलं जातं किंवा जिथून सुरुवात होते तिथून दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, चौथा टप्पा म्हणजेच काय सेकंद, मिनिट, तास, दिवस, आठवडा हे कसं झालं की एका रेषेमध्ये त्याला म्हणतात एक रेखीय काल विभागणी असं म्हटलं जातं। मग एक रेखीय पद्धतीचा इतिहासामध्ये खूप मोठं महत्व आहे की आता शिवाजी महाराजांचा जन्म, त्यानंतर त्यांनी तोरणा पहिल्यांदा स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, त्यानंतर त्यांनी तोरणा किल्ला जिंकला। म्हणजे ज्याप्रमाणे त्यांनी एक घटक किंवा आयुष्यामध्ये घटना घडत गेल्या त्याप्रमाणे त्याची मांडणी केली जाते, त्याला एक रेखीय पद्धत असे म्हटलं जातं। मग तोच आहे तर आपण म्हणतो इसवी सनाचा काळ असा त्यामध्ये संबोधला जातो। म्हणजे एका पाठोपाठ एक घटना ज्याप्रमाणे घडत जातात, एका पाठोपाठ एक घटना त्याप्रमाणे घडत जातात आणि त्या क्रमवार मांडल्या जातात। म्हणजे पहिली घटना झाली, त्यानंतर दुसरी घटना, म्हणजे आता तुम्ही ज्यावेळेस शाळेत येता, शाळेत आल्यानंतर तुम्ही काय लगेच 5वी 6वीत येता का रे? नाही, तर तुम्हाला आधी बालवाडीत किंवा खेळगट, छोटा गट, मोठा गट, मग पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि आता तुम्ही कितवीत आहात? 5वी मध्ये आहात। त्याचप्रमाणे हे जे आहे क्रमवार एक रेखीय पद्धत म्हणजे तुमची कालगणना किंवा तुमचं आयुष्याचं आतापर्यंत घडलेल्या घटना मांडलेल्या असतात। म्हणजेच काय, दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे आपण काय दिवस, आठवड्यातले दिवस काय क्रमवारीने आहेत। त्याचप्रमाणे ह्याला म्हणतात एक रेखीय काल विभागणी असं म्हटलं जातं। आपण वापरतो ती दिनदर्शिका इसवी सनाच्या वर आधारलेली आहे। आपण जे दिनदर्शिका म्हणजेच काय, कॅलेंडर, महिना असतो त्यामध्ये दिवस असतात, महिना कोणता चालू आहे, तारीख कोणता आहे किंवा आजचा वार कोणता आहे त्यामध्ये दिसतं सगळं कॅलेंडरमध्ये। आपण जो कॅलेंडर वापरतो किंवा दिनदर्शिका वापरतो ती दिनदर्शिका ही इसवी सनावर आधारलेली आहे। तो जो कॅलेंडर आहे तो इसवी सनावर आधारलेला आहे। आता त्यामध्ये पहिलं इसवी सनावरती म्हणजे काय तर ग्रेगरियन पद्धतीची ही कॅलेंडर आहे। म्हणजे आपण बघा पाहिलं तर 2 आपल्याकडे मराठी महिने वेगळे आणि इंग्रजी महिने वेगळे। इंग्रजी महिने जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर असे एकूण किती 12 महिने आहेत। किती महिने आहेत? 12 महिने आहेत। तर ही ग्रेगरियन झाली। तसे मराठी महिने वेगळे आहेत। जानेवारीला काय होतं की नवीन वर्ष सुरू होतं, तर तसंच मराठी महिन्यांमध्ये काय तर गुढीपाडव्याला हा नवीन वर्ष आपण सुरू करतो। तर प्रत्येकाची जर पाहिली तर कालगणना ही वेगवेगळी असते। कालगणना ही किंवा कॅलेंडर आहे ते वेगवेगळं असतं, पण पूर्ण जगामध्ये एकसारखं सगळ्यांचं कॅलेंडर यावं यासाठी इसवी सनाचा वापर केला जातो आणि ती ग्रेगरियन पद्धतीची कॅलेंडर किंवा आपण कालगणना किंवा काय म्हणतो आपण दिनदर्शिका वापरतो। इसवी सन हे जे आहे कशामुळे वापरलं किंवा का वापर केला जातो त्याचा पुढे बघा। येशू ख्रिस्तांच्या स्मरणार्थ इसवी सनाची सुरुवात केली।
मराठीला इसवी हा शब्द येसू नावाशी संबंधित आहे. आता इसवी सणाची सुरुवात का होती तर येसू ख्रिस्त हे ख्रिश्चन धर्मियांचे खूप मोठे संत होऊन गेले होते आणि त्यांच्या स्मरणार्थ हा इसवी सन याचा जो अर्थ होतो तो मराठीमध्ये येशू असा होता. इसवी जो आहे त्याचा मराठीमध्ये अर्थ येशू असा होतो. म्हणून इसवी सन आपण पण हीच कालगणना काय करतो ना कालगणनेचा वापर करतो. कारण जगामध्ये प्रत्येक ठिकाणी आज जर आपण आता जर आपण इथे या ठिकाणी म्हटले आज तारीख किती आहे तर आज तारीख किती आहे 17 जुलै 2021 ही तारीख आहे. ही झाली इंग्लिश महिन्यात पण मराठी महिन्याची तारीख ही आपली आजची वेगळीच आहे. महिना वेगळाच आहे पण आपण जगामध्ये राहतो. जगाचं सगळ्यांचं एकच यावं त्यामुळं इसवी सणाचं आपण कालगणनेचा काय करतो वापर करतो. इसवी सन का सुरू झालं किंवा केव्हा सुरू झालं तर इसवी म्हणजे काय येशू म्हणजे काय तर ख्रिश्चन धर्मियांचे खूप मोठे हे संत होऊन गेले होते आणि त्यांच्या स्मरणार्थ ही कालगणना काय केलेली आहे सुरू करण्यात आलेली होती. तर येशू या नावाची संबंधित आहे. ज्या वर्षापासून इसवी सणाची सुरुवात झाली ते वर्ष इसवी सणाचे पहिले वर्ष त्या वर्षाची सुरुवात 1 या अक्षराने दाखवली जाते. आता ज्या वर्षापासून येशू ख्रिस्तांचे स्मरणार्थ सुरुवात झाली तिथून 1 इसवी सन 1 इसवी सन 2 इसवी सन 3 इसवी सन 4 इसवी सन 5 अशा प्रमाणे ज्याप्रमाणे वर्ष संपत गेले त्याप्रमाणे त्याचं मोजमाप सुरू झालं. मग आता जर आपण पाहिलं तर वर्ष साधारण सुरू आहे त्याने 2021 म्हणून इसवी सन 2021 असं जास्त म्हटलं जातं. त्याच्या आधीचं काय म्हणजे 2021 वर्ष पूर्ण झालेली आहेत आतापर्यंत. मला त्याच्या इसवी सणाच्या आधी काळ नव्हता का त्या आधी काय घडून गेल्या नव्हत्या घटना. प्रत्येक वर्षाची क्रमवारी पुढच्या दिशेने चढत जाते. इसवी सणाच्या पहिल्या 100 वर्षाचा काळ म्हणजे पहिल्या शतकाचा काळ म्हणजे आता हे असे 2021 आहे तर 1 पासून 100 वर्ष पूर्ण झाले. 1 पासून 100 वर्ष हे पूर्ण झाले तर ते कसं दर्शवतात 1 ते 100 असा लिहिला जातो. किंवा ते जर मोजत जाऊन पुढे किती झाले 1000 झाले किती काय म्हणता येईल 1 ते 1000. आता किती वर्ष झाले 2000 वर्ष पूर्ण झाले म्हणून काय लिहिले 2000 वर्ष पूर्ण झाले. 2000 आणि वरती 21 वर्ष झाले म्हणून आपण 2000 तुम्हाला आकडा समजावं म्हणून घेऊ. म्हणजे काय 100 वर्ष झालं तर 1 ते 100 1 ते 100 1 ते 1000 2000 अशा प्रकारे त्याचं वाचन केलं जातं किंवा लिहिला जातो. त्यानंतर इसवी सणाचा पूर्वीचा काळ म्हणजे झाला आपण इसवी सणानंतरचा काळ म्हणजे येशू ख्रिस्तांच्या मृत्यू किंवा ते ज्यावेळेस त्यांचं निधन झालं त्यानंतरचा काळ इसवी सन म्हणून आपण संबोधतो. इसवी सन नंतरचा काळ म्हणून आपण संबोधतो. आणि त्याच्या आधी नव्हतं का मग त्याच्या आधी जग नव्हतं का किंवा त्याच्या आधी मोजमाप केलं मग त्याची ओळख कशी व्हावी किंवा त्याच्या तारखा आपल्याला स्पष्टपणे कसं समजण्यात याव्या म्हणून इसवी सन पूर्वीचा काळ म्हणजे ठराविक ज्यावेळेस येशू ख्रिस्तांचं निधन झालं त्यानंतरचा काळ हा काय आहे तर इसवी सन नंतरचा काळ म्हणून आपण समजतो किंवा इसवी सन डायरेक्ट आपण म्हणतो. पण त्याच्या आधीचा जो होता त्याला इसवी सन पूर्व असं म्हणतात. इसवी सन पूर्व मग तो काय होता इसवी सणाचा पूर्वीचा काळ कसा बघतात बघा. इसवी सणाच्या सुरुवातीच्या होण्यापूर्वीचा काळ इसवी सन पूर्व असं म्हटलं जातं. काय म्हटलं तो इसवी सन पूर्व म्हणजे काय आधी घडून गेलेला काळ असं त्याला आपण म्हणतो. या काळातील वर्ष मोजताना प्रत्येक वर्षाची क्रमसंख्या उतरत्या पद्धतीने मांडली जाते. म्हणजे आता इसवी सन समजा या ठिकाणी येशू ख्रिस्तांचा पहिला निधन झालं त्यानंतर मग 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष असं चढत्या क्रमाने आपण वर्ष मांडत जातो. पण ज्या वेळेस त्यांचं मग मृत्यूच्या निधनाच्या आधीचा काळ जो तर कसं म्हटलं तो मग 1 2 3 4 अशा प्रमाणे त्याचं मांडणी केली जाते. पण त्याचं आता हे जर आपण वाचन करतो इसवी सन 1 इसवी सन 2 इसवी सन 3 इसवी सन 4 अशा प्रकारे त्याचं आपण वाचन करतो किंवा लेखन करतो. पण इसवी सन येशू ख्रिस्तांच्या निधनाच्या आधीचा काळ जर असेल तर त्याचं वाचन कसं यायचं इसवी सन
पूर्व सन पूर्व म्हणजे त्याचा असं पूर्व काय लक्षात येतं की येशू ख्रिस्तांच्या मृत्यूच्या या निधनाच्या आधीचा काळ. इसवी सन पूर्व 1, इसवी सन पूर्व 2, इसवी सन पूर्व 3, इसवी सन पूर्व 4 क्रमवारीमध्ये ते पण मांडणी केली जाते. मग असं करता करता किती झाले? 100 वर्ष झाले. असं करता करता किती झाले? तर 100 वर्ष झाले. तर आपण त्याचं वाचन कसं करणार? तर इसवी सन पूर्व काय करणार त्याचं वाचन आपण? इसवी सन पूर्व 1 ते 100. इसवी सन पूर्व 1 ते 100 असं आपण करतो. त्यानंतर असं करता करता 1000 वर्ष झाले. तर इसवी सन पूर्व 1000 त्याचं आपण वाचन कसं करणार? तर इसवी सन पूर्व 1000 अशा प्रकारे त्याचं वाचन केलं जातं. तसेच इसवी सनाच्या पूर्वी पहिल्या सहस्त्राची सुरुवात इसवी सन पूर्व इ स पू त्याचं वाचन कसं केलं जातं? इ स पू. पू म्हणजे पूर्व. पू म्हणजे काय? पूर्व. इसवी सन पूर्व 100 ते 1 या प्रकारे त्याचं किंवा 1000 ते 1 अशा प्रकारे त्याचं वाचन केलं जातं. बरं कसं करतात? इसवी सन पूर्वीच्या काळात इ स पू 100 आधी घेतला 100 ते 1 नंतर 1000 वर्ष पूर्ण झाल्यानंतर इ स पू 1000 ते 1 अशा प्रकारे. पण ते इसवी सनानंतरचा असं काय लिहितो आपण? इ स 1 ते 0 असं लिहितो. इसवी सन इ स 1 ते 1000 अशा प्रकारे आपण लिहितो. पण इसवी सनापूर्वीचं असेल तर आधी मागची संख्या आणि त्यानंतर पुढची संख्या म्हणजे उतरत्या क्रमाने त्याचं नोंद केली जाते. म्हणजे 100 ते 1, 1000 ते 1, मग खाली 2000 ते 1 अशा प्रकारे कमी कमी. म्हणजे इसवी सनानंतरचा काळ तो चढ्या पद्धतीने, तर इसवी सन पूर्वीचा काळ तो उतरत्या पद्धतीने लिहिला जातो. इसवी सनाचा कालखंड लिहिण्याची पद्धत आपण एका उदाहरणाच्या साहाय्याने समजून घेऊ. वर्धमान महावरेंचा जीवनकाळ हा इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 527 पर्यंत असा लिहिला जातो. आता 599 आधी येतं का 527? नाही. मग त्याचप्रमाणे आधी वरचा आकडा घेतला जातो इसवी सन पूर्व. म्हणजे वर्धमान महावीर हे जैन धर्मातले संत आहेत. म्हणजे प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळे संत होऊन गेले. जसे ख्रिश्चन धर्मियांमध्ये येशू ख्रिस्त झाले, त्याचप्रमाणे आपल्या मराठा समाजामध्ये जर पाहिलं तुकाराम आहे, संत तुकाराम आहे, संत ज्ञानेश्वर आहे, संत बहिणाबाई आहे, म्हणजे असे अनेक संत होऊन गेले. तसंच जैन धर्मामध्ये वर्धमान महावीर हे खूप मोठे संत होऊन गेले. मग त्यांचा जर कार्यकाळ पाहिला तर तो कसा लिहिला जातो? इसवी सन पूर्व 599 इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 527. म्हणजे 599 ला त्यांचा काय झाला? जन्म झाला. 599 ला त्यांचा जन्म झाला आणि त्यांचं निधन हे 527 ला झालेलं आहे. पण ते इसवी सनानंतरचा काळ असेल तर आपण जर त्यांचा जन्म घ्यायचा तर 527 येईल करे 527 ला त्यांचा जन्म येईल आणि 599 ला त्यांचा काही मृत्यू येईल. हे इसवी सन पूर्व मध्ये. पण इसवी सनामध्ये इसवी सन पूर्व मध्ये काय? तर आधी जन्म त्यानंतर मृत्यू. म्हणजे कारण का आता ते कमी कमी पद्धतीने लिहिला जातो. त्याचप्रमाणे गौतम बुद्धांचा जीवनकाळ इसवी सन पूर्व 563 तर ते 483 अशा प्रकारे लिहिला जातो. जर गौतम बुद्धांचं पाहिलं गौतम बुद्धांचं जर पाहिलं तर त्यांचा इसवी सन पूर्व इ स पू त्यांचा जन्म कधी झाला होता? तर 563 ला त्यांचा जन्म झाला. तर त्यांची मृत्यू झाली इसवी सन पूर्व 483. म्हणजे पूर्वीचा जो काळ असतो तो आधीचा त्यांचा जन्म आणि नंतरचा जो त्यांचा मृत्यू किंवा निधनाची तारीख असते हे लक्षात ठेवा. पूर्वीचं काय? पाठीमागून पुढे येत जातं. तर आपण काय करतो? पुढून पुढे सरकत जातो. अशा प्रकारे त्याचं लक्षात ठेवायचं आहे.
समजले दोन गोष्टी, दोन घटक बघितले आपण, इसवी सणाचा काळ आणि इसवी सन पूर्वीचा काळ. आज आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे. याच्या पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासूया. नमस्कार, धन्यवाद.